ठाणे विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचा दबाव तंत्र, बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांची भाजप नेत्यांसोबत खलबतं, बवियाच्या राजीव पाटलांना भाजपचा पाठिंबा तर शिवसेनेकडून रवींद्र फाटकांच्या नावावर शिक्कामोर्तब. नीट पेपरफुटी प्रकरणातला आरोपी पीव्ही कुलकर्णीच्या बांधकामावर कोणत्याही क्षणी तोडक कारवाई, बीड नगरपालिकेनं 8 दिवसांचा दिलेला अल्टिमेटम संपला. मराठा आंदोलक मनोज जरांगेंचं 30 मे पासून आमरण उपोषण, रणरणत्या उन्हात अन्न पाण्याचा त्याग करणार, जरांगेंचा निर्धार. सरकारचं शिष्टमंडळ उद्या मनोज जरांगेंना भेटणार, जरांगेंच्या 30 तारखेपासूनच्या उपोषणपूर्वी भेट घेऊन समजूत घालणार, विखे पाटीलही आंतरवालीला जाणार. नसरापूर अत्याचार प्रकरणात 28 दिवसात आरोपी भीमराव कांबळे विरोधात आरोप निश्चित, न्यायालयाकडून आरोपी विरोधात पुरावे असल्याचं निरीक्षण, खटल्याची रोज इन कॅमेरा सुनावणी होणार. मुंबई पाठोपाठ पुणे, नाशिक, संभाजीनगरमध्ये सीएनजी महागला, पुण्यामध्ये 2.5 रुपये, नाशिकमध्ये 1 रुपया 35 पैसे आणि संभाजीनगरमध्ये 2 रुपयांची सीएनजीच्या दरात वाढ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली, महाराष्ट्रातील विविध प्रकल्प आणि अभियानांची मोदींना माहिती दिली. भाजपनं 4 राज्यांमधले पक्ष प्रदेशाध्यक्ष बदलले, निवडणुका होणाऱ्या पंजाबमध्ये केवल सिंग धिल्लन प्रदेशाध्यक्ष, दिल्लीमध्ये हर्ष मल्होत्रा पक्षप्रमुख तर हरियाणामध्ये अर्चना गुप्तांच्या रूपानं महिला प्रदेशाध्यक्ष. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या दुपारी 3 वाजता मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार, डीके शिवकुमार नवे मुख्यमंत्री होण्याची शक्यता, शिवकुमारांनी सिद्धरामय्यांची भेट घेतली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.